अख्ख्या जनतेचं मन जिंकलंय, प्रभावती ताईनं अख्ख्या जनतेचं मन जिंकलंय। दोन्ही बुद्रुक बाजारतळावर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा होत आहे। या सभेचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पाटील विखे, या ठिकाणी आलेले डॉक्टर गोंडकर आणि गणेश परिसरातून आणि आपल्या संगमनेर विभागातून आपले असलेल्या मतदारसंघातील आलेले सर्व या स्टेजवरती असलेले मान्यवर, सर्वांचा नामोल्लेख मी करत नाही, वेळ फार कमी राहिलेला आहे आणि आपल्याला उमेदवारांचं आणि अध्यक्षांचं भाषण अजून ऐकायचंय। मीही आपल्या पुढे थोडक्यातच बोलणार आहे, त्यांची सर्वांची क्षमा मागतो। आणि या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक होऊ घातलेली आहे, हिच्यामध्ये गेल्या 5 वर्षाच्या मागच्या काळामध्ये आपण 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारचं काम बघितलं आणि आता चालू असलेल्या महायुतीच्या सरकारचं 2.5 वर्षाचं काम आपण बघितलं, अनुभवलं। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये बहुतांश वेळ हा कोविडच्या काळामध्ये गेला। त्या काळामध्ये खूप बंधनं होती, खूप काही मर्यादा होत्या काम करण्यामध्ये, तरी देखील उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या त्या महाविकास आघाडीच्या सरकारने उत्कृष्ट कार्य त्या कोविडच्या काळामध्ये करून दाखवलं आणि म्हणून देशामध्ये आपलं जे काही चांगलं राज्य, ज्या चांगल्या पद्धतीनं कोविडचा काळ ज्यांनी हाताळला आणि चांगल्या लोकांना सुविधा निर्माण करून दिल्या, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न समजावून घेऊन आरोग्याच्या सुविधा पुरवल्या, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा नंबर पहिला होता। म्हणजे महाराष्ट्राच्या विकास आघाडीचं जे सरकार होतं त्यांनी त्या अवधीमध्ये सुद्धा अडचणीच्या काळात सुद्धा चांगला कारभार करून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। परंतु आता उरलेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपण जे काही महायुती सरकारचा अनुभव घेतला, त्यामध्ये ते मुळातच अभद्र युतीचं सरकार या महाराष्ट्रावरती लादलं गेलं आणि फडणवीस नावाच्या माणसानं या पक्षांची फोडाफोड करून, घरामध्ये मतभेद निर्माण करून, घराघरातली माणसं फोडून, पक्षातली माणसं फोडून, पक्ष फोडून, शिवसेना फोडली असेल, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असेल, अशा प्रकारची अभद्र युतीचं सरकार हे महाराष्ट्रावरती लादलं आणि या सरकारने काय केलं तर महागाईचा उच्चांक केला। या सरकारने काय केलं तर या लाडली योजनेसारख्या योजना आपल्यावरती कुणाचीही मागणी नसताना, महिलांनी सुद्धा कुठं मागणी केलेली नव्हती, परंतु एकला मतदार लाचार करण्याकरता अशा प्रकारच्या योजना लोकांपुढे आणल्या। 8.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावरती आज आहे आणि 150 कोटी रुपयाचं डिफिसिट आहे, फिस्कल डिफिसिट आहे। या दोन्हींचे जर केले तर 10 लाख कोटी रुपयाचा महाराष्ट्रावरती बोजा आहे आणि याचे परिणाम आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दिसतील। किती महागाई वाढलेली असेल आणि किती जीवन जगणं मुश्किल होईल लोकांना। याचे सगळ्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वसामान्य माणसांवरती होणार आहे आणि आपल्याला भूलभुलैया करून फसवलं जात आहे की विकास केला म्हणजे काय केला? विकास एका कुटुंबाचा झाला। गेल्या 50 वर्ष ही सत्ता एका कुटुंबाच्या हातामध्ये केंद्रित राहिली, एका कुटुंबामध्ये राहिली। 1971 सालापासून त्यांच्या घरामध्ये खासदारकी, आमदारकी सारखी गेली 35 वर्ष झाली आमदारकी आहे, त्याच्या अगोदरपासून खासदारकी आहे। या कुटुंबाचा जो विकास झाला म्हणजे काही समाजाचा, सर्वसामान्य माणसाचा विकास झाला का? त्यांची त्यावेळेची सत्ता मिळाली त्यांना 71ला, तेव्हापासूनची ना आत्ताची त्यांची प्रगतीचं मोजमाप करा आणि आपल्या सर्वसामान्य माणसांच्या गावातील किंवा आपल्या मतदारसंघातील असतील त्यांच्या परिस्थितीचं अवलोकन करा। कोणाची प्रगती झाली? एका कुटुंबाची सोडली तर कोणाची प्रगती त्यांनी केलेली नाही। आणि विकास म्हणजे ही एक आफूची गोळी आहे, ही गोळी तुम्हाला चिटकवून दिली प्रत्येक निवडणुकीला की बस त्यांचा कार्यभाग साधून घ्यायचा, सत्ता मिळवायची, सत्तेतून संपत्ती मिळवायची आणि त्या सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती समाजावरती धाक दडपशाही निर्माण करायची आणि त्यातून आपला विकास साधवायचा। ही या पलीकडे या ठिकाणी काही झालेलं नाही। नगर मनमाडचा प्रश्न आता एक जणांनी इथं उपस्थित केला, हा नगर मनमाड रस्ता मी लहान होतो तेव्हापासून बघतोय की त्याचा अद्यापही काम चालू आहे।
म्हणजे माझं वय 68 आहे. 68 वर्षापासून त्याच रस्त्याचं काम चालू आहे. अजूनही काम संपलेलं नाही आणि मला असं वाटतं की आमच्या आयुष्यभर ते काम चाललेलंच दिसेल असं वाटतं. या जर अशा प्रकारच्या जर योजना तुम्ही विकासाच्या राबवणार असाल तर किती दिवस लोकांनी फसायचं. आणि म्हणून इथं विकासाचं बरोबरच दुसरा जो अत्यंत आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय तो दहशतीचा आहे. दहशतीच्या विषयावरती इथे आता चर्चा झाली. दहशत म्हणजे काय? तुम्ही आता बाहेरून आला इथं सगळे सभेला आलेले माणसं बाहेर लांबून उभे राहून जे ऐकतायत, या गावामध्ये संध्याकाळपर्यंत वीज होती. तुम्हीची आमची विरोधकांची सभा आहे म्हटल्यानंतर लगेच हे हायमासचे दिवे बंद करण्यात आले, लाईट घालवण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही लोकशाही आहे का? ही जर दडपशाही या दडपशाहीचा या दहशतीचा आपल्याला मुकाबला करायचा असेल तर आपल्याला 20 तारखेला दक्षतापूर्वक मतदान करावं लागेल आणि हे दडपशाहीचं दहशतीचं झाकण उडवून लावावं लागेल. विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी इथं सांगितल्या जातात त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी या बाजूला एक ओढा आहे. हा ओढा या दोन्ही गावची यापूर्वी म्हणजे कुणाला विचारा, या गावामध्ये लहान मुलांना विचारा, मोठ्या माणसांना विचारा, तो ओढा या दोन्ही गावची एक सीमा होती, दोन्ही गावची शिव होती. ती यांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या ताब्यात असलेलं जे महसूल खातं आहे त्याच्यावरती असलेलं जे भूमी अभिलेखचं खातं आहे त्यांच्याकडून मोजणी काढली या आपण बसलेल्या या बाजारतळाची. आणि या बाजारतळाची हद्द या ओढ्याच्या पलीकडे 200 फूट सरकवली, म्हणजे लोणीखुर्दच्या हद्दीमध्ये सरकवली. ती कशा करता सरकवली तर रयत शिक्षण संस्थेचं इथं एक उत्तम चाललेलं विद्यालय आहे. त्या विद्यालयाला मुलांना नंबर लागत नाहीत, इतके ऍडमिशन त्यांच्या होतात. त्यांच्या शाळेंना मुलं कमी पडतात म्हणून ती शाळा बंद पाडायची, राहायची गोरगरिबांच्या संस्थेची शाळा बंद पाडायची. या उद्देशानं ती सीमा त्या शाळेच्या इमारतीवरून 200 फूट त्यांच्या ग्राउंडमध्ये आतमध्ये घातली. आणि विकास काय केला तर या ठिकाणी इंग्रजांच्या काळापासून असलेली मराठी जिल्हा परिषदेची मुलांची आणि मुलींची 2 शाळा स्वतंत्र होत्या. त्यापैकी या रस्त्याच्या कडेच्या मुलींच्या शाळेच्या जागेवरती कॉम्प्लेक्स जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून कॉम्प्लेक्स उभं केलं, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं केलं. ते शॉपिंग कॉम्प्लेक्स आपल्या एका बगलबाजच्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं काम दिलं. ते काम दिलं, त्यांनी बाईंची ओटी भरली, वहिनींची, म्हणून त्याला ते काम देऊन तिथं पैसे कमवले. गरिबांच्या मुली जिथं शिकत होत्या ती शाळा पाडून टाकली. त्या मुलं आणि मुलींची एकत्रित शाळा त्या कॉन्ट्रॅक्टर कडून बांधून घेतली आणि आता मुलं आणि मुली एका शाळेमध्ये शिकतात. त्या शाळेच्या आज परिस्थिती अशी आहे की त्या वर्ग खोल्यांमध्ये एका खोलीतला आवाज दुसऱ्या खोलीत जातो. मुलांना शिक्षक काय शिकवतो ते समजत नाही. इतका गोंगाट आहे की त्याला काही सीमा नाही. म्हणजे मुलांच्या शैक्षणिक नुकसान झालं. चांगल्या मोठ्याल्या शाळा होत्या त्यातली एक शाळा पाडून टाकली आणि तिथं कॉम्प्लेक्स झालं. दुसरं त्याच्या शेजारीच मुस्लिम समाजाची स्वतंत्र याची उर्दू शाळा होती. उर्दू शाळेची इमारत अत्यंत चांगली होती, ती अलीकडेच बांधलेली इमारत होती. त्या उर्दू शाळेची इमारत त्या पाडून टाकली, तिचं निर्लेखन केलं आणि त्या ठिकाणी ते उर्दू शाळेच्या मुलांना मराठी शाळेच्या मुलांच्या वर्गांमध्ये तिथे काही खोल्या दिल्या आणि त्याच्यात बसवायला भाग पाडलं. महाराष्ट्रामध्ये कुठंच असं उदाहरण नाहीये की मुलांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बघा. ते मी बोलायला लागल्यामुळे कदाचित सोडलं. मी फार बोलू नये म्हणून त्यांनी आपला लाईव्ह चालू केली असेल. तर त्या महाराष्ट्रामध्ये कुठेही असं उदाहरण नाही की उर्दू शाळा आणि आपल्या दुसऱ्या मराठी शाळा या एकत्रित कुठेही एका इमारतीमध्ये नाहीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा बांधून दिलेली होती सरकारने. त्या शाळेची इमारत पाडून टाकली यांनी. आणि त्याच्या उलट पुढच्या चौकामध्ये वेताळबाबा चौकामध्ये आम्ही एका अंगणवाडीच्या इमारतीचं निर्लेखन करून त्या ठिकाणी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे जसा दिसतो त्यांच्या गावामध्ये तसा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा ग्रामपंचायत आमच्या ताब्यामध्ये असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला. परंतु त्यांनी त्याचं जिल्हा परिषद आणि शासन त्यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांनी कुठलाही आमचा प्रस्ताव होऊ दिला नाही, मंजूर करून होऊ दिला नाही
आणि आज तिथे कॉम्प्लेक्स बांधायच्या ऐवजी इथे त्यांच्या हद्दीमध्ये इथे कॉम्प्लेक्स बांधून शाळेच्याही जागेचं नुकसान केलं. आज परिस्थिती अशी आहे की ते शाळेमधल्या मुलांना प्रार्थना म्हणायची असेल तर जागा नाही उभे राहायला पुढचे, त्या शाळेच्या पुढे जागा ठेवलेली नाही. एवढी मोठी जागा असताना त्या मुलांना आता खेळायला मैदान राहिलं नाही, त्या मुलांना प्रार्थनेला जागा राहिली नाही. आणि रयतच्या 1.5 एकर दिलेल्या जागेपैकी 20 गुंठे जागा वरती अतिक्रमण करून कॉम्प्लेक्स बांधलं. ही यांची दंडेलशाही. आणि हे सांगतात की आमची दहशत नाही. आम्ही पुष्कळ विरोध केला, आम्ही कोर्टातही गेलेलो आहे त्याच्या रयतच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये पण काय व्हायचं त्याला वेळ लागतो, निर्णय कोर्टाचे निर्णय काय लगेच होत नाही. परंतु जी दहशत आहे तिचं एक ते उत्तम मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. म्हणून या दहशतीतून तुमची मुक्तता पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल आपल्याला, या 20 तारखेला सर्वांनी विचारपूर्वक जर मतदान केलं नाही आणि आलेली संधी जर घेतली नाही तर भविष्यात तुम्ही आणि तुमचे जे काही पुढची पिढी आहे त्यांच्यावरती या सर्व याचा काय परिणाम होईल हे तुम्ही विचार करा. की या मुलांचं भवितव्य राहिलेलं नाही. आज तरुण मुलांना आपल्या परिसरामधल्या म्हणजे मतदारसंघामधल्या घ्या, काय शिकवलं जातं? त्यांना दारू पिण्याचं शिकवलं जातं, त्यांना झेंडे घेऊन नाचायचं शिकवलं जातं. म्हणजे जी काही तरुण पिढी आहे ती नाचवायची, ती निकामी करायची, ती पुढे यांचे झेंडे घेऊन फक्त नाचली पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी केलेली. आज गावोगाव मटणाच्या पार्ट्या चालू आहेत, दारूचं मुक्त वाटप चालू आहे. हे सगळं चालू असतं कशा करताय? फक्त तुम्हाला तुमची पुढची पिढी तिला संपवायचं आहे. व्यसनी बनवलेले सगळे नवीन मुलांना. आणि अशा प्रकारे याला जर ते विकास म्हणत असतील तर हा विकास थांबवावा लागेल, आपल्याला त्याचा मुकाबला करावा लागेल. आणि त्याकरता येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला सर्वांना इंदिरा काँग्रेसचे उमेदवार पंजा या निशाणीवरती आपलं मत नोंदवावं लागेल. आणि हे सगळं चाललेलं, हे जे खोटेपणाचा कारभार चाललेला आहे, ह्या जो हुकुमशाहीचा दडपशाहीचा कारभार चाललेला आहे, हा थांबावा लागेल. तेव्हा सर्वांना मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला कुणी मतदानापासून घरी थांबू नका, येऊन स्वतःहून मतदान करा, मुक्तपणे मतदान करा. गुप्त मतदान पद्धत आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मुळे आपल्याला मिळालेली गुप्त मतदान पद्धत मुळे मिळालेली ही संधी आहे. या संधीचा लाभ घ्या. येणाऱ्या 20 तारखेला इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणा आणि ही या 4 पिढ्यांची दहशत आपल्यावरची ही संपवा, एवढी कळकळीची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि भविष्यात कुणाला जर काही त्रास जरी झाला तर काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या दहशतीचं झाकण आपण उडवून राहिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करावं, 20 तारखेला मतदान करावं आणि इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणावं. एवढी थांबतो, कारण माझ्यानंतर अजून अध्यक्षांना बोलायचंय आणि उमेदवारांना बोलायचंय. त्यांना वेळ मिळावा, त्यांना जास्त त्यांच्या विचार आपल्या पुढे मांडता यावेत, म्हणून थांबतो. गोगरे ताई तुम आगे बढ़ो, गोगरे ताईंचा जे कोणी असतील त्यांना समोरच्या उमेदवारांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दमबाजी केली जाते, त्यांच्यावरती दहशत दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो तर ते जर खरंच त्यांच्या आईनी सांगितल्याप्रमाणे वाघिणीचंच दूध पिलेले असतील तर त्यांनी आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावरती फक्त हात लावून दाखवावा, त्याच्या केसाला धक्का लावून दाखवावा आणि मग आम्ही काय आहे ते तुम्हाला दाखवू. तुमची जर एवढी जर दहशत या परिसरामध्ये असेल तर मित्रांनो, ही शेवटची संधी आहे. याच्यानंतर काळ तुम्हाला माफ करणार नाही. ही जर दहशत गाडायची असेल आणि ही दहशत संपवायची असेल तर अभी नाही तो कभी नाही, हे धैर्यात ठेवा. आणि येत्या 20 तारखेला ही दहशत संपवण्याकरता इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराच्या पंजा या चिन्हावरती आपलं शिक्कामोर्तब करा आणि या परिसरातील या मतदारसंघातली लोकशाही जिवंत ठेवा, एवढंच विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना, सर्व आपल्या प्रचार यंत्रणेतल्या मुलांना आश्वासित करतो की तुम्ही भिवू नका, घाबरू नका. 23 तारखेला निकाल आपल्या बाजूने आहे. परिसरामधलं सगळं वातावरण फिरलेलं आहे. त्यांच्या हम लेके रहेंगे पक्षपात से
कर लो नहीं केलं